मनोज जरांगेंची मागणी काही लेवल पर्यंत, गरीब आणि गरजवंतांची मागणी इथपर्यंत ठीक आहे, पण ती ओबीसी मुळे आमच्यावर वेळ आली असं जे सांगतायत, किंवा छगन भुजबळामुळे आपल्यावर ही वेळ आली, छगन भुजबळांनी आपलं वाटोळं केलं, आपल्या वाट्याचं त्यांनी खाल्लं, हे जे सांगतायत हे तद्दान खोटं आहे. तुमची लढाई मराठ्यांच्या विरोधात नाहीये, प्रवृत्ती विरोधात लढाई, पण जरांगेंच्या विरोधात तुमची लढाई. जरांगेंच्या पण पर्सनल नाही, ते जे म्हणतायत त्याच्या विरोधात आपली लढाई. जरांगेंनी जर या महाराष्ट्राचे 29 पैकी 22 मुख्यमंत्री मराठा झाले असतील तर ओबीसी कसे जबाबदार असतील त्यांच्या अवनतीला? महाराष्ट्रामध्ये 200 कारखान्यापैकी जर 90% कारखाने हे मराठ्यांच्या मालकीचे असतील तर त्याला ओबीसी कसे जबाबदार? आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या बजेटरी तरतुदीमध्ये दर वर्षाचं जे बजेट सँक्शन होतं त्या बजेटमध्ये 100%पैकी 1% सुद्धा बजेटरी तरतूद जर 50 ते 60% ओबीसीना होत नसेल तर त्याला ओबीसी कसे जबाबदार असतील? आणि ओबीसीने काय खाल्लं असेल मराठा समाजाचं? या प्रश्नाची, वास्तव प्रश्नांची उत्तरं ना जरांगेने दिली, ना जरांगेच्या सल्लागारांनी दिली, ना शरदचंद्रजी पवारांनी दिली, ना इथल्या आमदार खासदारांनी दिली.